नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट सामन्यांचं सूत्रसंचालन कसं करावं, क्रिकेट मैदानावरती जे मॅचेस आयोजित केले जातात त्या मॅचेसचं धावतं समालोचन कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ आजच्या या घटकामध्ये मी आपल्यासमोर सादर करतोय. तर पहा, क्रिकेट सामन्यांचं सूत्रसंचालन कसं करावं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कव्हरअप, ओव्हरथ्रोची धाव घेणार का? रन पूर्ण झाली आहे. क्या बात आहे. प्रसंगवधान, प्रेझेन्स ऑफ माइंड, कुठल्या क्षणी काय निर्णय घ्यायचा त्याचा अचूक खऱ्या अर्थानं निर्णय क्षमता मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिल्या इनिंगची समाप्ती धावफलकावरती 62 धावा, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रहार फायटर संघाला विजयासाठी 63 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 63 रन्स विजयासाठी आवश्यकता असणार आहेत. आपण पाहिलं तर सुरुवात केली गेली पुरुषोत्तम जाधव आणि अगदी त्याच वेळेला मन्नू जोहर यांच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण पाहिलं 14 चेंडूंवरती 24 धावसंख्येची खेळी या ठिकाणी केली गेली आणि तदनंतर मात्र संघ कर्णधार अमन खालसा यांच्या माध्यमातून अभेद्य अशी खेळी, 1 चौकार 1 षटकार, वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान आणि तदनंतर लड्डू पाळजी यांच्याकडनं 4 चेंडूंमध्ये 13 धावा, तदनंतर तुषारजी दलाल साहेब यांच्याकडनं 3 चेंडूंमधल्या बहुमूल्य 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, बॅट्समन लगेच पाठवायचे. प्रहार फायटर संघ कॅप्टन आपल्याला या ठिकाणी विनंती असेल आपण त्वरित पाठवायचं आहे. 3 एक्स्ट्रा सुद्धा आल्या. 5 षटकांमध्ये 62 धावा केलेल्या आपण पाहतोय. पहिली विकेट 8 धावसंख्येवरती पडली, दुसरी विकेट 40 वरती, तिसरी 42 आणि चौथी 48 धावसंख्येवरती. आणि त्यानंतर मात्र कुठलीही विकेट मिळालेली नाहीये. एक फायटिंग स्कोर ज्याला म्हणतात ना, सन्मानजनक धावसंख्या उभारली जाते. शिंदेगड शिवसेना संघ आता मात्र आपल्या गोलंदाजी चेक करतोय की कोणत्या गोलंदाजांना संधी दिली जावी. शिंदेगड संघ आज प्लॅनिंग करून आलाय. प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने हरवायचं याची स्ट्रॅटेजी करून आलाय. सलामीची जोडी आली प्रहार फायटर संघाकडून. राजकुमारजी पटेल आणि धीरज ही सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. 63 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडूवरती बोट फिरली, टप्पा बदलल्यानंतर काटा बदलला गेलाय. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा सुद्धा आपण पाहतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. प्रहार फायटर संघाकडनं केवळ हवेमध्ये तलवारबाजी चालताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल शिंदेगड संघाचं. क्या बात आहे. या वेळेला चेंडूने काटा बदललाय, तोच काटा मनाला रुतलाय फलंदाजाच्या. पहिले सर्व चेंडू आपण पाहतोय डॉट आलेत. क्या बात आहे. मेडन ओव्हर कमालीची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मेडन ओव्हर साठी. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. अचूक टप्पा साधला गेला, चेंडूला वलय प्राप्त केलं आणि फलंदाजांना बीट केलेला आपण पाहतोय. आता मात्र 4 षटकांमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी अमन आलेत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलाय. फलंदाज बीट झालेला आपण पाहतोय. धीरज स्ट्राइक एंड वरती आहेत.
चौकार. क्या बात आहे, चौकार आलाय. शुभस्थ शीघ्रम श्री गणेशा धावांचा झालेला आपण पाहतोय प्रहार फायटर संघासाठी. प्रत्येक धावेसाठी झुंज, आवाज सगळीकडनं होतोय. एक संघ धावा करण्यासाठी, दुसरा संघ धावा वाचवण्यासाठीची जगदोजहद. चौका आहे की नाही याची पडताळणी केली जाते. ओके, डिसिजन रिवोक या ठिकाणी आहे. धाव नाही आहे, डॉट चेंडू आलाय. चला मॅच सुरू झाले पुनश्च एकदा. एकही धाव नाही आहे. या वेळेचा मोठा फटका सीमा रेषेच्या. दो रन. येस, 2 रन आहेत. वरती लागून जर पलीकडे गेला तर 2 धावा आहेत. डायरेक्ट गेला असता तर षटकार होता, पण वरती लागून गेलाय म्हणजे 2 धावा आहेत. यावेळेला धाव घ्यायची की नाही? येस नो, येस नो, कॉलिंग, कोऑर्डिनेशन. काहीतरी गडबडलंय, काहीतरी गणलंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारची फटकेबाजी. धाव घ्यायची की नाही? यावेळेला काय झालं? यष्टिरक्षकाकडनं चुकी. जीवनदान. 1 धाव मिळाले. 3 धावसंख्या धावफलकावरती. शरीराचा वेध घेणारा चेंडू. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता. 3 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. आनंदोत्सव साजरा केला जातोय. रणांगण. गोलंदाजीच्या मोर्चावरती तुषार दलालजी आपण पाहतो, ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती. आता मात्र गोलंदाजीची धुरा दिली जाते. वैभव नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेला चांगला फटका. पॅरलल. प्रहार फायटर साठी पहिला षटकार. षटकारामुळे आता कुठेतरी जीवात जीवाला असेल. धावफलकावरती नजर टाकूयात. 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. अशाच फटक्यांची गरज असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव यशस्वी पूर्ण. ओव्हरथ्रो जरूर झालाय, मात्र एक्स्ट्राची धाव घेतली जात नाहीये. धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावसंख्या. क्या बात है. फुलर लाईनचा चेंडू. यष्टांचा वेध घेणारा त्रिफळाचीत पद्धतीने फलंदाज बाद. क्या बात आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती. माननीय आमदार बच्चू कडू साहेब या वेळेला मैदानावरती फलंदाजीसाठी येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो बच्चू कडू साहेबांसाठी. एक महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पुढाकार घेणारे. ओहो, पहिल्या चेंडूवरती तुषारजी दलाल यांनी गुगली टाकला. साधा माणूस आहे. या साध्या माणसाला आता मात्र आपण पाहतो टाकलेला हा गुगली फलंदाज बाद झाले.
नवीन फलंदाज मैदानावर. लेग वाईज स्वरूपातील एक धाव. षटक क्रमांक 3. एक मिनिट फक्त थांबायचंय. सकाळ सरकारनामा प्रेझेंट्स क्रिकेट नामा ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय, जिथे मैदानावरती खेळणारा प्रत्येक खेळाडू कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी अगदी कार्यकर्ता, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर आमदार, या सर्व पदांवरती कार्यरत असलेली ही मंडळी आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनातील बहुमूल्य वेळ काढलाय आणि या स्पर्धेवरती प्रेम दाखवलंय आणि सहभाग घेतलेला आपण पाहतोय. बघा कन्फ्युजन काय झालंय मैदानावरती. बघा थोडस नाट्यमय रूपांतर आपण पाहतोय की कुठेतरी ओव्हर नक्की टाकली कोणी. आपल्या संघामध्ये 3 ते 4 पाजी आहेत आणि सगळ्यांवरती अर्थात पगडी बघतोय. कन्फ्युजन झाले त्याच्यामुळे का होईना ओव्हर यांनी टाकली की काय, असं बरंच काही मैदानावरती घडलेलं आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे विरुद्ध सरकारनामा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यावेळेला एक्स्ट्राची धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. क्या बात है. या एकूण 5 धावा. पंचांनी पंजा खोलला असं म्हणावं लागेल. धावफलक आता मात्र आपण पाहतोय 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. अशा पद्धतीचा काहीसा दीपकने सांगून दिले मैदानाच्या आत खेळ. मोठा फटका जरूर आलाय. एक धाव यशस्वी पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का? येस नो येस नो. शेवटी नो ठरवला आणि येस हा चांगला निर्णय आहे. 24 ऑन स्कोरबोर्ड. 3 फलंदाज बाद झाले. 63 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. मोठे फटके इथून आलेच पाहिजेत. षटकार लगावले गेलेच पाहिजेत. यावेळेला कमालीचा फटका. तेच तर्रार. बुलेट ट्रेनच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. नावाप्रमाणे प्रहार केला जातोय आपल्या संघाकडून. यावेळेचा आणखीन एक दर्जेदार फटका. सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 4 षटक संपले. 34 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. येणारे 6 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. याचा अर्थ काय तर प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करायची आहे. मोठा फटका. षटकार. गरजेची पूर्तता करण्यासाठीच पहिलं पाऊल. क्या बात है. कमालीचा फटका. गॅप शोधली गेली. पार्किंग मधून जशी 2 व्हीलर काढावी ना त्या पद्धतीची गॅप शोधली गेली आहे. षटकारामुळे इक्वेशन बदलेल. गणित बदलेल. 40 धावा दाफलकावरती. 5 चेंडूंमध्ये 23 धावा. हा शरीराचा वेध घेणारा चेंडू. गोलंदाजाने मात्र फिरकी टाकली आहे. डॉट चेंडू आलाय. बाकफूट वरून चेंडूला पंच केलं. सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. इथून मात्र षटकारांची परिभाषा करावी लागणार आहे, अन्यथा मॅच कठीण होऊन बसले. 44 ऑन स्कोरबोर्ड. मोठा फटका. सरळ बॅटने षटकार आलाय. प्रहार. हल्ला बोल. ऐन थंडीमध्ये गोलंदाजाचा थोडासा धूर काढलाय. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका. सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. चौकार आलाय. आता मात्र एका चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे 9 धावांची.
बघा प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे, उत्साह बघा किती आहे. एक चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना लेग ब्रेक प्रकारचा चेंडू अशा पद्धतीने शिंदे गट संघाने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलेला आपण पाहतोय. मैदान कुठलंही असू देत, ते राजकीय असू देत किंवा क्रीडा क्षेत्र असू देत, शिंदे गट या संघाला मॅच जिंकणं चांगलंच येतं, रणनीती बनवता चांगलंच येते, हे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हस्तांदोलन मैदानाच्या आत जरूर चालू आहे. शिवसेना रायडर्स शिंदे गट हा संघ विजेतेपद प्राप्त करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाने सुद्धा प्रयत्न चांगले केलेत, शर्तीचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपण सलाम करूयात, धन्यवाद देऊयात. आपला खऱ्या अर्थाने बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला गेलाय. चांगली मॅच मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. सकाळ प्रेझेंट्स सरकारनामा, सरकारनामा अर्थात आपण पाहतोय क्रिकेट नामा अनुभवतोय. एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा जिथे राजकीय व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतायत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.